आणि आता या बुलेटिनमध्ये आपण 25 मिनिटात 50 बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। शरद पवार आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मैदानात उतरणार आहेत। नाशिकमध्ये येत्या 13 मार्चला निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहेत। तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर निफाडमध्ये शरद पवार प्रचाराचा नारळ फोडणार आहेत आणि उमेदवार निश्चित झाले नसले तरी शरद पवार दिंडोरी मतदारसंघात पहिली सभा घेणार आहेत। राज ठाकरेंनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे। राज ठाकरे मुंबईतून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुंबईतील लोकसभा निहाय भेटी दौरा ठरलाय आणि 5 मार्चला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आढावा घेणार आहेत। मातोश्रीवरती सांगली लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार यावरती चर्चा केली जाणार आहे। माजी हिंद केसरी चंद्रहार पाटील यांचं नाव चर्चेत आहे, त्यामुळे उमेदवार म्हणून कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होत आहे याची उत्सुकता आहे। काँग्रेस पक्षानं राज्यातील 19 मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र आहे। मुंबईतील 6 मतदारसंघ वगळून उर्वरित महाराष्ट्रातील 19 मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक मुंबईमध्ये बोलावली आहे। या बैठकीत काँग्रेसच्या वतीनं आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्रातील जनता मतदानातून उत्तर देईल, त्यामुळे महाराष्ट्र कधी दिल्लीपुढे झुकला नाही आणि कधी झुकणारही नाही असा इशारा अमोल कोल्हेंनी दिलाय। तर अजित पवारांवरती काहीही बोलणार नाही, माझं मतदारसंघातलं कामच बोलेल असं वक्तव्य त्यांनी केलं। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि त्यांचं कुटुंब एसीबीच्या रडारवरती आहे। त्यांच्या कुटुंबियांची आज रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात चौकशी होणार आहे। राजन साळवी यांचा मुलगा शुभम साळवी, मोठा भाऊ दीपक साळवी आणि वहिनी अनुराधा साळवी यांची देखील चौकशी होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलंय। पक्षनिधी खात्यातील 50 कोटींचा निधी काढण्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला। शिवसेनेनं केलेल्या तक्रारीनंतर अनिल देसाईंना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत। जळगावातील सागरपार्क मैदानावरती होणाऱ्या युवा संमेलन कार्यक्रमाला अमित शहा उपस्थिती लावतील, तर याच मैदानात अमित शहांची जाहीर सभा होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अकोला दौऱ्यावरती येणार आहेत। या दौऱ्यात ते 6 लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबतच 600 जणांची बैठक घेणार आहेत। या बैठकीत लोकसभा पूर्वतयारीचा आढावा शहा घेतील। विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत। अमरावती येथे झालेल्या जलसंधारण विभागाच्या पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं। पेपरफुटी संदर्भात चौकशी करून तत्काळ पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली, तर तत्काळ चौकशी करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिलं। राज्यात गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीच्या विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या। त्यात 5वी ते 8वीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात येणार आहे। त्यासाठी 12,46 लाखांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। मागील 2 महिन्यात राज्यामध्ये तब्बल 5.6 लाख नवमतदारांची भर पडली आहे। लोकसभा निवडणुकांपूर्वी आणखी 2 लाख मतदारांची भर पडण्याची शक्यता आहे, तर आतापर्यंत मतदार यादीतून 1 लाख नावं वगळण्यात आली आहेत। गेल्या 15 दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचं पुन्हा एकदा आगमन झालंय। मनमाड, मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडाक्याची थंडी जाणवते, तर निफाडचा पारा 6.6 अंशांवरती गेलाय, त्यामुळे द्राक्षाच्या बागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे। 17,000 पोलीस शिपायांची भरती करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती। त्या भरती जाहीर होत नसल्यानं तरुणांची धाकधूक वाढली होती आणि अखेर ही भरती प्रक्रिया सुरू झाल्यानं तरुणांना दिलासा मिळालाय। राज्यात अनेक भागात उन्हाचे चटके वाढायला सुरुवात झालेली असतानाच आता पुन्हा एकदा वातावरणात बदल होऊन थंडी जाणवू लागली आहे। दरम्यान मुंबईसह राज्यभरात महाशिवरात्रीपर्यंत थंडी कायम राहील असा अंदाज आहे। विदर्भ वगळता महाराष्ट्रात अवकाळीचं वातावरण आता निवळलंय। मुंबईमध्ये 2023 मध्ये 1.5 लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली। यामध्ये सर्वाधिक 42% वाटा 2 BHK घरांच्या विक्रीचा होता। 2024 या वर्षाच्या 2 महिन्यात देखील हाच ट्रेंड कायम असल्याचं दिसून आलंय। गेल्या वर्षभरात रेल्वे पोलिसांच्या दप्तरी 15,677 गुन्ह्यांची नोंद झाली। यापैकी 41% गुन्ह्यांची उकल करत 30% मालमत्ता जप्त करण्यात आली आणि सेंट्रल लाईनवरती सर्वाधिक 10,000 गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। दुसरीकडे गैरप्रकार रोखण्यासाठी फलाटावरती तपासणी अधिकाऱ्यांच्या शर्टावरती कॅमेरे बसवण्यात येणार आहेत।
राज्यातील 172 बस स्थानकांमध्ये इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन निर्माण केलं जाणार आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश निघाले असून युद्ध पातळीवरती चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेत. मार्च अखेर पहिल्या टप्प्यात 200 इलेक्ट्रिक बसेस एसटीच्या ताफ्यात धावणार आहेत. त्यामुळे प्रदूषणमुक्त वातानुकूलित प्रवासाचं स्वप्न सत्यात उतरणार आहे. घोडबंदर रस्त्यावरील ठाणे ते गायमुख या भागातील वाहतूक कोंडी लवकरच कमी होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं ठाण्यातील कापूर बावडी ते गायमुखपर्यंतचा घोडबंदर मार्ग आणखी रुंद करण्याचा निर्णय घेतला आणि रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्ग मेट्रो कारशेडच्या कांजूरमधील कामाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. आज MMRDची बैठक पार पडणार असून यात कारशेडच्या बांधकामाच्या निविदेला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांचं समायोजन करून समूह शाळा सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आला होता आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे 700 प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झालेत. त्यामध्ये सुमारे 1900 शाळांचं समायोजन करत समूह शाळांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित असल्याचं शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आलंय. पुणे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांमध्ये संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्र आता सुलभपणे उपलब्ध होणार आहेत. विद्यापीठ आता कागदविरहित प्रक्रियेकडे जात असून ऑनलाईन अर्ज भरून विद्यार्थ्यांना घरबसल्या कागदपत्र मिळणार आहेत. मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून उष्मा वाढत असल्यानं आरोग्याच्या तक्रारींमध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत 10% वाढ झाली आहे. खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयामध्ये ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला तसंच पोटदुखी या स्वरूपाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावरती झाला असला तरी वाशीमध्ये कोकणातील हापूस आंबा विक्रीसाठी दाखल होते आणि मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान 12 मार्चपासून सुरू होत असल्यामुळे आखाती प्रदेशातून आंब्यासाठी मागणी वाढते. त्यामुळे दर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या दिवाळीमध्ये मुंबईतील सुमारे 700 घरांसाठी म्हाडातर्फे सोडत काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे म्हाडाचा पहिला हायफाय प्रोजेक्ट असलेल्या गोरेगावच्या प्रेमनगर येथील 332 घरांचा देखील या सोडतीमध्ये समावेश करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न असणार आहे. मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पूल आणि उन्नत मार्गाची उभारणी सुरू असताना आता मड आणि वर्सोवा दरम्यान असलेल्या खाडीवरती मुंबई महापालिका केबल पूल उभारणार आहे. त्यामुळे मड ते वर्सोवा प्रवास 10 मिनिटात होणार असून अंधेरी, मड, बोरिवली आणि गोराई भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. नागपुरात भरधाव टिप्परनं एका 21 वर्षीय विद्यार्थिनीला चिरडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 21 वर्षीय रितिका निनावे या मुलीचा दुर्दैवानं मृत्यू झालाय. कॉलेजमधून दुचाकीनं घरी येत असताना दुचाकीच्या चाकात ओढणी अडकल्यानं ती खाली कोसळली. यावेळी मागच्या बाजूने येणाऱ्या ट्रकनं तिला चिरडल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागपुरात रस्ता ओलांडत असलेल्या एका बिबट्याला वाहनाची धडक लागल्यानं बिबट्या गंभीर जखमी झाला. नागपूरमधील सावनेर तालुक्यातील गणपती मंदिर परिसरात ही घटना घडली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेत उपचारासाठी दाखल केलंय. मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन एका 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावात घडली. हा चिमुकला इतर लहान मुलांसोबत खेळत असताना त्यानं मोबाईलची बॅटरी कानाला लावली. त्याच क्षणी बॅटरीचा स्फोट झाला आणि मुलाच्या कानाला गंभीर जखम झाली. सोलापूर मार्केट यार्डात कांद्यानं भरलेल्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. आग लागल्यानंतर धूर निघत असल्यामुळे कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांनी वेळी जागेवरती नियंत्रण मिळवल्यानं जीवितहानी झाली नाही तसंच कोणतंही नुकसान देखील झालं नाही. राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यामधून बिबट्या बाहेर पडला असून प्राणी संग्रहालयातील आवारामध्ये अग्निशमन दलाचं पथक आणि वन विभागाची 3 वाहनं मिळून काल सकाळपासून बिबट्याचा शोध घेत आहेत. अहमदनगरमध्ये 1.5 वर्षांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून पाटोदा येथील मुकादमावरती गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणारे दोन्ही आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुभाष चौधरी यांच्या निलंबनाला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय. सुनावणीची योग्य संधी देण्यात आली नाही असं कारण पुढे करत निलंबनाचा आदेश रद्द करण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं विविध बाबी लक्षात घेता निलंबनाला स्थगिती देण्यास नकार दिला. डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांना 12 विविध गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आलंय. या कारवाईमध्ये घरफोडी, चेन स्नॅचिंग, रिक्षा चोरी करणाऱ्या 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली. चोरी केलेल्या 7 रिक्षा, 4 घरफोड्यांमधील रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, सोनसाखळी असा लाखोंचा ऐवज त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलाय.
तुळजा भवानी मातेचे मौल्यवान अलंकार लंपास करणारा चोर अद्यापही फरार असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. जवळपास 2.5 महिने उलटूनही पोलीस चोराचा शोध घेण्यात अपयशी ठरले, तर आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तैनात केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेच्या वतीनं संपूर्ण राज्यभरात सहसंचालक कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. शिक्षकांच्या 90% जागा भरा, शिक्षकांना पीएचडी वेतनवाढ द्या, तसंच जुनी पेन्शन योजना लागू करा अशा मागण्यांसाठी प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीत विकल्या होत्या. मात्र त्यांना नोकरीचं आश्वासन देऊन नोकरीही न दिल्यानं भूमिपुत्र आक्रमक झाले. जोपर्यंत नोकरी देत नाही तोपर्यंत कारखान्याचं उद्घाटन करणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. दापोलीतील कर्दे, अंजरला, मुरुड, लाडघर, कोळथरे, दाभोळ या समुद्रकिनाऱ्यावरती सह्याद्री निसर्ग मित्र आणि वनविभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कासव संवर्धन मोहीम राबवली जाते आणि या मोहिमेच्या माध्यमातून दरवर्षी हजारो अंडी संवर्धित करून त्यातून निघणारी पिल्लं सुखरूपपणे समुद्रात सोडली जातात. धाराशिवमधून अयोध्येसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. भाजपच्या वतीनं धाराशिव ते अयोध्या या विशेष ट्रेनचं आयोजन करण्यात आलं. 1344 रामभक्त या विशेष ट्रेननं अयोध्येला जाणार असून ही ट्रेन आज निघेल आणि 2 दिवसात अयोध्येला पोहोचेल. अमरनाथमधील 965 वर्ष प्राचीन असलेल्या शिवमंदिरावरील शिल्प निखळून पडत असल्यामुळे मंदिर वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सातत्यानं प्रयत्न करतायत. आता पुरातत्व विभागानं मंदिराची झीज थांबवण्यासाठी काम सुरू केलंय. सलाईनद्वारे विशिष्ट केमिकल वापरून हे शिल्प वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय.